प्रतिबिंब जनमानसांचे। मी भाजप जिल्हा उपाध्यक्ष मनोज विजयकुमार खोकर, राहणार कामरगाव। माझ्या इंस्टा अकाउंटला बंटी जागीरदारांची हत्या झाल्यानंतर एक व्हिडिओ आला। त्या व्हिडिओच्या अनुषंगाने मी चौकशी केली असता मला असे आढळून आले की माननीय खासदार, विद्यमान खासदार निलेश लंके साहेब यांनी त्या आरोपीची 8 नोव्हेंबर 2024 रोजी आदरातिथ्य करत, सत्कार करत, म्हणजे त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकली आणि हा कुविख्यात आरोपी जंगली महाराजा बॉम्बस्फोटातील हत्यारा गुन्हा, त्याच्यावर स्फोटकासंबंधी गुन्हे दाखल आहेत असा आरोपी असताना त्याच्यावर आदर सत्कार करणे, सन्मान करणे, प्रोत्साहन देणे हे UAPA म्हणजे दहशतवादी निर्बंध विरुद्ध कायदा, या कायद्याअंतर्गत तो गुन्हा आहे। हा सदर गुन्हा माननीय खासदार निलेश लंके साहेब यांनी केलेला आहे। तरी मी आज माननीय अप्पर पोलीस अधीक्षक कलकर्णी साहेब यांना भेटून सदर गुन्ह्यासंबंधी माहिती देऊन त्यांना माझ्या लेखी निवेदनानुसार मी त्यांना सांगितलं की सदर गुन्हा या संबंधित खासदारांनी केलेला आहे, त्यांच्यावर भारतीय दंड संहितेनुसार आपण कारवाई करावी असं मी त्यांना निवेदन आज दिलेलं आहे। त्यांनी त्यासंबंधी त्यांच्या विभागाला कळवलेलं आहे आणि बंटी जागीरदार हा जंगली महाराज बॉम्बस्फोटातील आरोपी असून ज्यावेळेस त्याचा 31 डिसेंबर रोजी मृत्यू झाला, त्यानंतर 1 जानेवारी रोजी हा व्हिडिओ अल्पसंख्याक गटाचे समीर पठाण म्हणून त्यांचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या अकाउंटवरून परत प्रसारित झाला। त्याला जिल्ह्यामध्ये 1,14,000 व्ह्यू भेटले आणि 68,000 लाईक झाले। हे नक्कीच देशहिताचं नाही किंवा शोभनीय नाही। हे कृत्य देशाच्या दृष्टिकोनातून अतिशय घातक कृत्य असून तात्काळ पोलीस अधीक्षकांनी यावर कारवाई, या खासदारावरती कारवाई करावी अशी माझी मागणी आहे। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।